पुणे शहरातील मनसेची मरगळ झटकण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे आता स्वतः मैदानात उतरले आहेत। पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी अचानकपणे बैठक बोलावली। पुण्यातील एस एम जोशी सभागृहात सुरू असलेल्या बैठकीपासून माध्यमांनाही दूर ठेवण्यात आलं। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी शहर मनसेच्या कार्यकारिणीत महत्त्वाचे बदल करण्यात आले होते, तरी देखील पक्ष संघटनेत सकारात्मक वातावरण निर्माण होत नसल्याने राज यांना मैदानात उतरावं लागलंय। तब्बल 29 नगरसेवक असलेला मनसे पुणे महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे। असं असलं तरी सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसे छाप उमटू शकला नाहीये। शिवाय आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला आहे इतकं संख्याबळ राखणं हेही आव्हानात्मक असणार आहे। त्यामुळे राज स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। मनसेमधील मरगळ झटकण्यासाठी आता स्वतः राज ठाकरे मैदानात उतरलेत। पुण्यात आज एस एम जोशी सभागृहामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली। माध्यमांना सुद्धा या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलेलं होतं। मात्र या बैठकीमध्ये अनेक सल्ले आणि अनेक आदेश जे आहेत ते कार्यकर्त्यांना दिले गेलेत। त्यातला महत्त्वाचा आदेश आहे तो म्हणजे पक्ष सोडून जाऊ नका असं आवाहन थेट राज ठाकरेंना करावं लागलंय। अशा प्रकारचं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। का त्यांच्यावर ही वेळ आली आणि तुमच्याकडनं काय त्यांना प्रतिसाद नेमका येत होता? महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुणेकर नागरिकांना एक आधाराची काठी वाटली पाहिजे, हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी एक दिलासा दिला आणि त्यांनी कार्यकर्ता जागा केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळच्या वेळ सभागृहात आंदोलन केलेले आहेत, सभागृहाच्या बाहेर आंदोलन केलेले आहेत। उदाहरण बी देऊ शकतो, श्रावणधारा योजना असू द्या किंवा स्मार्ट सिटीमधले काही असतील, उपसूचना देऊन आम्ही मान्य केलेले आहेत। साहेबांनी आम्हाला असा आदेश दिलेला आहे की कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी त्यांचं ऑफिस व त्यांचा परिसर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागामध्ये 24 तास हजर राहणं गरजेचं आहे। गटबाजी तशी पण प्रत्येक इथं गटबाजी असते, परंतु आमच्या पक्षात एवढी नव्हती, जेवढी जाहीर होत होती तेवढी नव्हती। आणि असंही नव्हतं, राजसाहेबांच्या मार्गदर्शनाने जे मनातले शंका होत्या त्या पण निघाल्या, त्यामुळे ते अजून संपून जाईल। शहराच्या कालावधीमध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होतीये आणि या निवडणुकीमध्ये आहे हे संख्याबळ राखून यात आणखीन काही भर घालण्याचं मोठं आव्हान जे आहे ते राज ठाकरे यांच्या समोर असेल। अर्थात आता बैठकीनंतर काय नेमका सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतो पुण्याच्या कार्यकारिणीमध्ये हे येणारा काळच सांगेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीचा अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।